हर हर महादेव मंडळी, आज मी तुमच्यावर अगदी प्रोटीनने भरपूर असलेले वेट लॉस साठी डोशाची रेसिपी शेअर करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही डाएट करत असाल किंवा डाएट साठी एकदम परफेक्ट रेसिपी बघत असाल, तुमच्यासाठी अतिशय प्रोटीनने भरपूर असलेली डोशाची रेसिपी शेअर केली। तसे पाहू शकता अतिशय क्रिस्पी आणि चवीला म्हणतो एकदम अप्रतिम। चला मग मंडळी वेट लॉस डोसा बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे 1 कप इतके काळे चणे रात्रभरासाठी भिजवून घेतलेले आहेत। हे बघा किती छान चणे भिजले गेलेले आहेत। आता चण्यातलं पाणी काढून देऊन आपल्याला हे चणे मिक्सर जार मध्ये ऍड करून द्यायचे आहेत। याबरोबर आता इतर साहित्य ऍड करायचे 1 कप इतका रवा, रव्याऐवजी तुम्ही भिजवलेली चणा डाळ देखील ऍड करू शकता। थोडीशी कोथिंबीर ऍड केली, 4 हिरवी मिरची, 4 लसणाच्या पाकळ्या ऍड केलेला आहे। तसे 1 कप भरून पाणी ऍड करायचं आणि या पद्धतीने एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा मिश्रण किती व्यवस्थितपणे एकदम बारीकसर वाटलं गेलेलं आहे। आता हे वाटलेले डोशाचं बॅटर आपल्याला छानपैकी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून देऊ। छानपैकी यामध्ये आपल्याला आता 1 चमच म्हणजे चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं आहे। आता हा मीठ आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी मित्रांनो साधी सिंपल रेसिपी आहे, कोणताही झंझट नाहीये, अगदी कोणीही बनवू शकतं। आता डोसे तयार करण्यासाठी छानपैकी मी इथे नॉनस्टिकचा तवा लो फ्लेमवरती गरम करण्यासाठी ठेवले आहे। त्यावरती थोडंसं साजूक तूप टाकून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे, म्हणजे डोसे आपले तव्याला चिपकत नाहीत। आता छानपैकी बॅटर आपले या पद्धतीने छानपैकी तव्याच्या सेंटरला पोर करून छानपैकी स्प्रेड करायचं आहे। हे बघा किती इझिली बॅटर स्प्रेड होत आहे। अगदी मित्रांनो जर तुम्ही डाएट वरती असाल ना, तुमच्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे। इतकं अप्रतिम चवीला हा डोसा तयार होतो, नक्की ट्राय करा। डोसा स्प्रेड करून छानपैकी सुकायला लागल्यानंतर साईडने आपल्याला साजूक तूप सोडायचं आहे। साजूक तुपाऐवजी हार्डली तुम्ही इथे थोडंसं तेल वापरलं तरी चालेल। आता छानपैकी आपल्याला पनीर डोशावरती ग्रेट करून टाकायचं आहे, म्हणजे आपलं काम फिट। एक डोसा खाला की एकदम पोट गजगजीत भरून जातं, इतकं चवीला अप्रतिम आणि एकदम पोटभरीचा नाश्ता। आता यावरती अगदी चिमूटभर चाट मसाला टाकायचा आहे। चाट मसाल्यामुळे डोशाची चव आणखीनच इन्हान्समेंट होते। तसेच हे बघा अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती डोसा मी कुक केलेला आहे। 2 मिनिटाचा डोशाने कडा सोडलेला आहे। छानपैकी डोसा आता आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। रंग बघा किती सुरेख आलेला आहे। सो म्हणजे डिलिशियस डोसे तयार आहेत। अगदी एक डोसा खाला ना तर अगदी पोट भरून जातो, इतकं चवीला अप्रतिम आणि अतिशय प्रोटीनयुक्त डोसा आहे। नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। तसे हा नक्की कुरकुरीत डोसा ट्राय करून बघा, अतिशय तुम्हाला प्रचंड आवडेल। चला मंडळी पुन्हा भेटूया। हर हर महादेव।